बांधकाम करत असताना अनेक बिल्डर सर्रासपणे अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करत आहेत, विनापरवाना गौण खनिज उत्खनन करत आहेत आणि त्याच्यामुळे करोडो रुपयांचा महसूल शासनाचा बुडत आहे। परंतु हे करत असताना या संदर्भात ज्यांना सर्व अधिकार आहेत ते तहसीलदार, तलाठी किंवा मंडल अधिकारी, हे क्षेत्रीय अधिकारी त्या भागात होणाऱ्या अवैध गौण खनिजाच्या विरोधात कसल्याही प्रकारची कारवाई करत नसून दुर्लक्ष करीत असल्याने आपणावतन संघटनेच्या मार्फत आज तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी गोट्या भेट आंदोलन करण्याचे आयोजन केले होते। परंतु आमच्या या आंदोलनाची दखल घेत माननीय तहसीलदार साहेब यांनी आमच्या मागण्याची दखल घेतली आणि तात्काळ आमच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्यापैकी पहिली मागणी त्या बिल्डरवरती जो दंड लावायचा होता त्यांनी 9 कोटी 67 लाख रुपयेचा दंड त्या बिल्डरवरती लावलेला आहे। तसेच दुसरी आमची जी मागणी होती की तिथले जे सर्कल आहेत आणि तलाठी आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, तर त्या संदर्भात त्यांनी या 2 दिवसामध्ये त्यांना नोटीस काढून खुलासा मागवणार असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे। आणि तिसरी मागणी जी आमची होती की जो बिल्डर आहे त्यांनी शपथपत्रामध्ये जी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे, तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदारांनी आम्हाला कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही ती कारवाई करणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आजचं जे हे गोट्याभेट आंदोलन होतं ते तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगित केलेलं आहे। जर आमच्या मागण्या जर आम्हाला असं वाटलं की मागण्याच्या आमच्या बेदखल केलं जात आहे तर आम्ही हे आंदोलन पुन्हा करणार आहोत। धन्यवाद।